ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज एकाच इन्ग्रेडियंट्स पासून आपण 2 वेगवेगळे मेनू बनवलेले आहेत आणि ज्यापासून हे मेनू बनवलेले आहेत तो इन्ग्रेडियंट सगळ्यांकडे उपलब्ध असतो. कधी कधी आपल्याला तो मेनू नाईलाजाने संपवावा लागतो, पण तो संपत नाही. त्यावेळेस त्यापासूनच मी हा नवीन मेनू बनवलेला आहे, तो म्हणजे बॉल्स आणि वडे. हा व्हिडिओ तुम्हीही नक्की बघा, तुम्हाला देखील उपयोगाचा येईल. माझा स्वयंपाकाचा अंदाज चुकला, कधी कधी चुकतो आणि या शिळ्या पोळ्या पडल्या. मग मी काय केलं, त्या पोळ्यांचे या ठिकाणी मी पोळ्यांचे लहान लहान तुकडे केले आणि हे तुकडे मिक्सर मधून काढून घेतले. पाहू शकता पोळ्या किती बारीक मी मिक्सर मधून काढून घेतलेल्या आहेत. आणि आता एकदा फ्रीज उघडून बघा, त्यामध्ये कोणकोणत्या फळभाज्या आणि पालेभाज्या आहेत त्या भाज्या यामध्ये टाकून घ्या. माझ्याकडे गाजर होतं, फुलकोबी होता म्हणून मी तो किसून घातलेला आहे. आता आपल्याकडे असेल तो मसाला पण यामध्ये घालूयात. लाल तिखटाची पूड, हळद, थोडस चिली फ्लेक्स, धन्या जिऱ्याची पूड, हे सगळं घालून घ्यायचं. तसेच यामध्ये आता मी घालून घेते थोड्याशा मनुका, कोथिंबीरही घालून घ्यायची आणि घालायचं 3 चमचे बेसन पीठ. यामध्ये बेसन पिठाऐवजी तांदळाचं पीठ देखील घालता येईल. आणि कटलेटला चटपटीतपणा येण्यासाठी अर्धा लिंबाचं ज्यूस घालून घ्यायचं. यामध्ये चाट मसाला घालू शकतो किंवा आमचूर पावडरही घालता येईल. आणि आता घालून घ्यायचं चवीनुसार मीठ. कोणत्याही स्वयंपाकात बाकीचा मसाला नसल्यास चालेल, पण मीठ असणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी मी घातलेला आहे अगदी 2 टेबलस्पून पोह्याची पावडर. पोह्याची पावडर नसल्यास नाही घातली तरीही चालेल. मी काय केलं, आज माझ्याकडे जे जे शिल्लक होतं ते मी या मेनू मध्ये टाकलेलं आहे. म्हणून पोह्याची पावडर माझ्याकडे शिल्लक होती म्हणून मी ती यामध्ये घालून घेतली. आणि अतिशय छान अगदी खुसखुशीत होतात हे वडे आणि हे बॉल्स. आणि आता पाणी घेतलेलं आहे, पाण्याने चांगला डो बनवून घ्यायचा. आणि या पद्धतीनं आपल्याला आवडत असल्यास बॉल बनवून घ्या, नाहीतर वडे बनवा, काहीही बनवा, चव असेल. मी मात्र या ठिकाणी वडे आणि बॉल्स दोन्ही बनवलेत. कडकडीत तेल तापलेलं आहे. यामध्ये आता मी जेवढे या तेलामध्ये बॉल बसतील तेवढे बॉल तेलामध्ये घालून घेते. आणि हे चांगले 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि हे बॉल चांगले तळून झालेले आहेत. पाहू शकता किती देखणे दिसत आहेत ते. आता यात तेलामध्ये वडेही तळून घ्यायचे. या महिन्यात माझे व्हिडिओ अपलोडिंगचे शेड्यूल बदलले होते काही कारणास्तव. आता ते व्यवस्थित होतील, म्हणून नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हे वडे मी जेव्हा माझ्या अहोंना खायला दिले तेव्हा त्यांना ते ओळखता नाही आले की कशाचे आहेत म्हणून. आणि तुम्ही देखील याचा अनुभव घेऊ शकता. कुणीही ओळखू शकत नाही की हे वडे पोळ्यांचे बनवलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक द्या. कमेंट्स बॉक्समध्ये लाईकचे कमेंट्स टाका. पुन्हा भेटूयात नवीन मेनू सोबत नवीन व्हिडिओमध्ये.